श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। 26 डिसेंबर 2023 म्हणजेच मंगळवारी दत्त जयंती आहे। अर्थातच मार्गशीर्ष महिना हा दत्त गुरूंच्या सेवेसाठी त्यांच्या उपासनेसाठी हा अतिशय महत्त्वाचा असा महिना मानला जातो। तर या महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रतासोबतच दत्तगुरूंची विशेष अशी सेवा किंवा आराधना केली जाते। तर त्यापैकी बऱ्याचशा जणांना गुरुचरित्र पारायण करण्याची फार इच्छा असते, परंतु ते सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही, कारण की गुरुचरित्र पारायणासाठी लागणारा कालावधी सुद्धा जास्त आहे, शिवाय त्याचे नियम पण थोडेसे अवघड आहेत। तर प्रत्येकालाच हे नियम वगैरे पाळून किंवा बऱ्याचशा अडचणी असतात, तर त्या सगळ्या सांभाळून गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होतंच असं नाही। तर त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी दोन अशा सेवा सांगणार आहेत की ज्या केल्याने तुम्हाला गुरुचरित्र वाचल्याचंच तुम्हाला समाधान मिळणार आहे। म्हणजे गुरुचरित्रच वाचलं पाहिजे अशातला काही भाग नाही, तर दत्तगुरूंची किंवा स्वामी समर्थांची तुम्ही जी पण मनोभावे कुठली पण सेवा कराल तर ती सुद्धा ती त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहेत। अर्थात दत्तगुरू हे आणि स्वामी समर्थ तर हे आपल्या संकटकाळी म्हणजे आपण जेव्हा जेव्हा त्यांना आपण खूप भक्तिभावाने त्यांची सेवा करू, पूजा आराधना करू, तर तेव्हा तेव्हा ते आपल्यासाठी निश्चितच धावून येतात। हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि असे कितीतरी लोकांचे अनुभव आहेत। तर अगदी साधी सोपी सेवा सुद्धा त्यांना मान्य असते, गुरुचरित्राचं पारायणच केलं पाहिजे असं काही नाही। जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेला तुम्ही गुरुचरित्राचं पारायण तुम्ही निश्चितच करू शकतात, परंतु ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी मी तुम्हाला दोन सेवा सांगणार आहेत। एक म्हणजे श्री दत्तगुरूंची सेवा आहे आणि दुसरी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे। तर दत्तगुरूंचा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, हे आपल्या सगळ्यांना आता माहितीच आहे। तर त्यापैकी पहिली सेवा म्हणजे दत्तगुरूंची हे जे 52 श्लोकी श्री गुरुचरित्र आहे, म्हणजे ह्या 52 श्लोकामध्येच तुम्हाला गुरुचरित्रामध्ये जे जे 52, 53 जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये जेवढी माहिती आहे त्याचा सारांश या 52 श्लोकी ह्या म्हणजे 52 श्लोकांमध्येच गुरुचरित्राबद्दलची संपूर्ण याच्यामध्ये त्या ओवीबद्ध केलेला आहे या पुस्तकामध्ये। माझ्या यूट्यूब चॅनलला सुद्धा मी 52 श्लोकी गुरुचरित्र व्हिडिओ मी त्याचा बनवलेला आहे, तर तुम्ही तिथून बघू शकता किंवा मग तुम्ही 52 श्लोकी गुरुचरित्राचं पुस्तक सुद्धा तुम्ही आणू शकता। तर उद्यापासून 7 दिवस तुम्हाला म्हणजेच उद्या 20 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत तुम्हाला 52 श्लोकी गुरुचरित्राचं तुम्हाला पारायण करायचं आहे। पारायण म्हणजे नित्यसेवा जेव्हा तुम्ही करतात, जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही जेव्हा तुम्ही पूजेला बसतात तर त्या टायमाला तुम्हाला तुमच्या पूजेमध्ये 52 श्लोकी गुरुचरित्राचा समावेश करायचा आहे। तर ही 7 दिवसांची सेवा तुम्ही करू शकतात। आता ही झाली दत्तगुरूंची सेवा। त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृत, तर ही स्वामी समर्थांची ही सेवा आहे। नित्य सेवेमध्ये याचे रोज जे केंद्रामध्ये जातात तर याचे रोज 3 अध्याय हे वाचत असतात। तर स्वामी चरित्र सारामृत हा 21 अध्यायांचा हा ग्रंथ आहे। तर याची रोज 3 अध्याय जरी तुम्ही रोजच्या रोज तुम्ही वाचले तर उद्यापासून ते 26 डिसेंबर पर्यंत म्हणजे 7 दिवसाचं तुम्हाला पारायण करायचं आहे। म्हणजे उद्यापासून जर तुम्ही सुरुवात केली तर दत्त जयंतीपर्यंत हा पूर्ण ग्रंथ तुमचा वाचून होईल। तर उद्यापासून तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचायचे आहेत। अगदी 10 मिनिटं लागतात फक्त, अतिशय छोटासा ग्रंथ आहे। पूर्ण हा अध्याय ग्रंथ जर तुम्हाला वाचायचा असेल, 21 अध्याय आहे त्याच्यामध्ये, तर 21 अध्याय जर तुम्ही रोज वाचले तर एक पारायण रोज होतं तुमचं। म्हणजे जेव्हा आपण 21 अध्याय आपण रोजच्या रोज वाचतो तर त्याचं तुमचं एक पारायण झालं असं समजायचं। आणि जर तुम्ही उद्यापासून 26 तारखेपर्यंत दत्त जयंतीपर्यंत जर 21 तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 21 अध्याय जर रोजच्या रोज वाचले तर तुमचे 7 पारायण होतील। तर जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही उद्यापासून फक्त 3 अध्याय तुम्ही रोज वाचायचे आहेत। तुमच्या नित्यसेवेमध्ये याचा समावेश करायचा आहे आणि तुमचं म्हणजे ते एक पारायण होईल। तर उद्यापासून तुम्ही 3 अध्याय सुद्धा तुम्ही वाचू शकता, किंवा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 1 तासाचं 21 अध्यायांचं पूर्ण तुम्ही पारायण सुद्धा तुम्ही करू शकता। मात्र ज्यांच्याकडे वेळ नसेल त्यांनी फक्त 3 अध्याय रोज वाचले तरी सुद्धा चालेल। आणि त्याच्यासोबत हा गुरुचरित्राचा 52 श्लोकी गुरुचरित्र हे तुम्हाला एक वेळ तुम्हाला वाचायचं आहे। तर अशी 7 दिवसांची सेवा तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत करायची आहे। तुम्ही ह्या सेवा करून बघा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये किती बदल होतो ते।
आणि तुम्हालाच वाटेल की तुम्ही नंतर मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत सुद्धा तुम्ही ही सेवा तुम्ही डेली कंटिन्यू करू शकता म्हणजे तुम्ही. आणि त्याच्याच नंतर जर जसे जसे तुम्हाला अनुभव येत जातील तसे तसे तुम्ही तुमच्या रोजच्या सेवेमध्ये सुद्धा तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृत आणि गुरुचरित्र 52 श्लोकी गुरुचरित्र हे तुम्ही रोजच्या सेवेमध्ये तुम्ही रुजू करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्तगुरूंची तुम्हाला ही छोटीशी सेवा करायची आहे. अगदी 52 श्लोकी गुरुचरित्र तुम्हाला वाचायला तुम्हाला 10 मिनिटं लागतील आणि 2-3 अध्याय तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे वाचण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटं लागतील. म्हणजे मोजून तुम्हाला 20 मिनिटाची सेवा करायची आहे. आणि जमल्यास तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही 1 माळ किंवा 11 माळ जपसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्र तुम्हाला जसं शक्य असेल तुम्ही 1 वेळा, 3 वेळा, 11 वेळेस तुम्ही तारक मंत्रसुद्धा तुम्ही वाचू शकता. तर अशा प्रकारे 7 दिवसांची ही साधी आणि सोपी दत्तगुरूंची सेवा तुम्हाला करायची आहे. दत्तगुरूंची सेवा ही मनोभावे जर आपण केली तर अतिशय कितीही मोठं संकट तुमच्यावर येऊ द्या, पण त्या संकटामधून तुम्हाला मार्ग हा निश्चितच सापडतो. आणि दत्तगुरूंची सेवा ही अतिशय प्रभावी मानली जाते. स्वामी समर्थ महाराजांची सेवा या अतिशय प्रभावी सेवा आहेत. तुमच्या आयुष्यामधील सगळ्या अडचणी, सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होण्यास हळूहळू सुरुवात होते. मात्र स्वामी समर्थ महाराज आणि श्री दत्तगुरूंवर तेवढा अखंड विश्वास आणि श्रद्धा ठेवली पाहिजे. श्री स्वामी समर्थ हे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे आणि त्या तुमच्यासुद्धा इच्छा ते नक्कीच पूर्ण करतील. तर तेव्हा उद्यापासून ही छोटीशी सेवा स्वामी चरित्र सारामृताची आणि 52 श्लोकी गुरुचरित्राची ही सेवा तुम्ही उद्यापासून करू शकता. श्री स्वामी समर्थ.